काम करा, मी तुमचे जे क्वेश्चन्स घेतले आहेत ते तुम्हाला इथं टेक्स्टबुकचे नंबर टाकले आहेत ना, तुम्हाला मी इथं सांगतो कुठले कुठले आहेत ते एकदा चेक करून घ्या, लिहून टाका. क्वेश्चन नंबर जो 1 आहे हे घे नोट्समधला अनसॉल्वमधला जो क्वेश्चन नंबर 1 आहे तो टेक्स्टबुकमधला क्वेश्चन नंबर 10 आहे. लिहून टाका टेक्स्टबुक क्वेश्चन नंबर 10 म्हणजे झालाय आपला. हां नंतर या साईडचा जो क्वेश्चन नंबर 2 आहे ओके तो टेक्स्टबुकमधला क्वेश्चन नंबर 11 आहे. चला करून घ्या पटकन. त्यानंतर या साईडचा जो क्वेश्चन नंबर 3 आहे तो टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन नंबर 12 आहे. हां या साईडचा जो क्वेश्चन नंबर 4 आहे हे बघा 4 अनसॉल्व मधला 4 सॉल्व मधला नाही अनसॉल्व मधला हे बघा अनसॉल्व मधला 4 तो बाळांनो इकडे क्वेश्चन नंबर 13 आहे. झाले सगळे आपले ओके. आता इकडे बघा हां या साईडचा जो क्वेश्चन नंबर 6 आहे क्वेश्चन नंबर 6 बघा तो आहे क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर जो 7 आहे तो है क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर जो 8 है तो है क्वेश्चन नंबर 17. झालं. आय थिंक एवढे क्वेश्चन झाले आहेत आपले टेक्स्टबुक मध्ये बघा. चालेल टिक मार्क करा फटाफट. कुठले कुठले झाले इकडे लिहा. फर्स्ट टिक मार्क करा फर्स्ट सेकंड हां थर्ड फोर्थ 6 7 आणि 8 एवढे सगळे झाले आहेत. ओके चालेल. आता आपण नोट्सचे नंबर्स फॉलो करू. राहिलेले 5-6 क्वेश्चन आपण आज संपून टाकू. बघा क्वेश्चन नंबर 11 बघा. हां आवाज क्वेश्चन नंबर 11 बघा काय दिलाय. हां बघा क्वेश्चन मध्ये दिलाय अ होल्ड मीटर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 100 ओम. बस आवाज नको आहे. अ होल्ड मीटर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 100 ओम. व्हॉट विल बी इट्स रीडिंग व्हेन इट इज कनेक्टेड अक्रॉस द सेल ऑफ ईएमएफ टू व्होल्ट अँड इंटरनल रेजिस्टन्स इज टू बी गिवन. आता इकडे लक्ष द्या बाळांनो. न्यूमेरिकल बिलॉंग्स टू होल्ड मीटर. लक्ष द्या न्यूमेरिकल बिलॉंग्स टू होल्ड मीटर. एका होल्ड मीटरचा रेजिस्टन्स दिलाय कॅपिटल आर. सांगा बाळांनो होल्ड मीटरचा रेजिस्टन्स दिलाय तुम्हाला 100 ओम. लक्षात ठेवा होल्ड मीटरचा रेजिस्टन्स दिलाय 100 ओम. व्हॉट विल बी इट्स रीडिंग व्हेन इट इज कनेक्टेड अक्रॉस द ईएमएफ. हे पहा ईएमएफ इज इक्वल टू दिलाय 2 व्होल्ट. किती 2 व्होल्ट आणि इंटरनल रेजिस्टन्स दिलाय आर आहे. बाळांनो इंटरनल रेजिस्टन्स इज इक्वल टू दिलाय 20 ओम. आणि तुम्हाला क्वेश्चन विचारलाय व्हॉट आर द रीडिंग्स ऑफ होल्ड मीटर. होल्ड मीटरची रीडिंग काय ते लक्षात ठेवा. ते म्हणतात टू फाइंड. काय बोलू मी बघा टू फाइंड काय रीडिंग ऑफ होल्ड मीटर. हे बघा रीडिंग ऑफ होल्ड मीटर बघा. आता होल्ड मीटर कशाबद्दल माहिती देतो पोटेन्शियल डिफरन्स बद्दल. बस त्यांनी असं नाही म्हटलंय की पोटेन्शियल डिफरन्स काढा. त्यांनी म्हटलं होल्ड मीटरचं रीडिंग काढा. सगळ्यांना माहिती आहे होल्ड मीटर कशाबद्दल माहिती देतो पोटेन्शियल डिफरन्स. असा एक क्वेश्चन झालाय आपला. सांगा कुठल्या नंबरचा क्वेश्चन झालाय बोला. बोला किती नंबरचा झालाय किती 3 नंबरचा क्वेश्चन बघा झालाय आहे का. म्हणजे तुमच्या नोटबुक मध्ये किती नंबर लिहिलेला आहे 12 दिलाय बघा झालाय. सरळ सांगू शकता हे बघा सोल्युशन मध्ये सरळ सांगू शकता. नसेल समजलं तरी बघा. ओके व्ही इज इक्वल टू किती असतं आय आर. सो व्ही इज इक्वल टू हा आय आणि हा आर आहे. सगळ्यांना माहिती आहे आय म्हणजे काय लिहितो आपण. जा सोल्युशन बघा बरं त्याचं सोल्युशन बघा. क्वेश्चन नंबर 12 मध्ये काय लिहितो आय इज इक्वल टू किती असतं ई डिवाइड बाय किती असतं आर के आर प्लस आर आहे. आर प्लस आर आहे. ई डिवाइड बाय आर प्लस आर आहे. जस्ट पुट 12 अँड गेट द आन्सर. 2 मिनिटं थांबा. आता इकडे लक्ष द्या. ओके तुम्हाला माहिती आहे आय इज इक्वल टू ई प्लस आर प्लस आर आहे. तुम्हाला इंटरनल रेजिस्टन्स दिलाय तुम्हाला एक्सटर्नल रेजिस्टन्स दिलाय तुम्हाला पोटेन्शियल. जस्ट पुट 12 अँड गेट द आन्सर. सांगा ईच व्हॅल्यू किती दिली आहे बाळांनो 2 डिवाइड बाय कॅपिटल आर म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे 100. लक्ष द्या प्लस स्मॉल आर आहे म्हणजे इंटरनल रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे 20 इंटू किती असतं कॅपिटल आरची व्हॅल्यू किती असतं बाळांनो 100. सांगा आन्सर किती येतं 2 डिवाइड बाय किती असतं. हां 100 प्लस 20 बोला 100 प्लस 20 किती असतं बोला 1 की 120 120 इंटू किती असतं 100
गेट्स कॅन्सल. सो 2 डिवाइड बाय 12 इंटू किती असतं 10. बोला 10 इंटू 2 किती असतं बाळांनो 20 डिवाइड बाय किती असतं 12. 10 इंटू 2 इज 20 20 डिवाइड बाय 12. नाही काय तर 2चा भाग द्या सांगा. 20चा हाफ किती असतं 10 आणि 12चा हाफ किती असतं बाळांनो 6. पुन्हा 2चा भाग द्या सांगा. 10चा हाफ किती असतं 5 आणि 6चा हाफ किती असतं 3. 5 की 5/3 5/3. चला बोला 5/3 म्हणजे किती होतं सांगा. 1 पॉईंट समथिंग होईल. बोला किती होतं 1.66. सो बाळांनो व्होल्ट मीटरचं रेडिंग आहे 1.66 काय असतं व्होल्ट. हां व्होल्ट मीटरचं रेडिंग आहे 1.66 व्होल्ट. चला घ्या पटकन. हां किती नंबरचा क्वेश्चन झाला 11. त्यानंतर हां बाळांनो क्वेश्चन नंबर 5 झालाय का सांगा रे. नाही. चला क्वेश्चन नंबर 5 बघा नोट्समध्ये काय दिलाय सगळ्यांनी लक्ष द्या. हां क्वेश्चन नंबर 5 मध्ये दिलाय तुम्हाला अ पोटेन्शियोमीटर वायर हॅज अ लेंथ ऑफ 1.5 मीटर and resistance of 10 ohm. Okay, it is connected in series with the cell of EMF 4 volt and internal resistance is 5 ohm. Calculate the potential drop per unit centimeter of the length. आता इकडे बघा तुम्हाला सरळ दिलाय बघा. एक पोटेन्शियोमीटर वायर दिलाय. सगळ्यांना माहिती आहे पोटेन्शियोमीटर वायर आपण कुठला घेतो सांगा. एपी की एबी. एबी. या पोटेन्शियोमीटर वायर एबी ला लक्षात ठेवा. तुम्हाला एक बॅटरी ऑफ EMF ई दिलाय आणि इथं की दिलाय. ओके प्लस मायनस इथं बॅटरी ऑफ EMF ई इथं प्लस की के आणि नंतर एक इंटरनल रेजिस्टन्स दिला. आता वायरचा इंटरनल रेजिस्टन्स दिलाय तुम्हाला ठीक आहे. किंवा सेलचा इंटरनल रेजिस्टन्स हे बघा. हां इंटरनल रेजिस्टन्स आर आय दिलाय ठीक आहे. सगळे पॅरामीटर्स दिले आहेत सांगा. सगळ्यात पहिले EMF दिलाय. हां रेजिस्टन्स ए बाळांनो इकडे बघा मी काय लिहित आहे. हां रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर वायर. पोटेन्शियोमीटर बघा रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर वायर. सांगा तुमचा पोटेन्शियोमीटर वायर कुठला आहे एबी. त्याचा रेजिस्टन्स दिलाय तुम्हाला लक्षात ठेवा झाला. आणि तुम्हाला आता आणि इंटरनल रेजिस्टन्स दिलाय आर आय. तर तुम्ही मला फटाफट गोष्टी सांगा. चला नोट्समध्ये बघून सांगा EMF ई ची व्हॅल्यू किती आहे बोला लवकर फास्ट. 4 की 4 व्होल्ट. सगळ्यांना माहिती आहे युनिट व्होल्ट असतं तर यू कॅन से 4 व्होल्ट. ओके सांगा पोटेन्शियोमीटर वायरचा रेजिस्टन्स किती दिलाय बोला. अरे पोटेन्शियोमीटर वायरचा रेजिस्टन्स किती आहे बघा ना. ओम मध्ये काय असतं. हां 10 की 10 ओम 10 ओम झाला. आणि इंटर रेजिस्टन्स आर आय किती दिलाय बघा. इंटर रेजिस्टन्स 5 ओम ठीक आहे. हे समजतं लक्षात ठेव. आणि तुम्हाला काढायला काय सांगितलं सांगा त्यांनी. कुठली व्हॅल्यू फाइंड करायची बोला. पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट मीटर की सेंटीमीटर. सेंटीमीटर. आता एक लक्ष द्या तुम्हाला विचारलंय टू फाइंड. आता मला हे सांगा लक्ष द्या बाळांनो मला हे सांगा तुम्हाला सरळ समजतं सोल्युशन मध्ये. मला हे सांगा पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट किती असतं लेंथ. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला इंडायरेक्टली काय करायचं आहे सांगा. पी की पीजी. पीजी म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट. आणि सगळ्यांना माहिती आहे पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय असतं. पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. सांगा बरं पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. सांगा पोटेन्शियल डिफरन्स युनिट किती असतं बाळांनो व्होल्ट. काय असतं आणि लेंथ युनिट काय असतं बोला मीटर. म्हणजे व्होल्ट पर मीटर. त्यांनी व्होल्ट पर मीटर म्हटलं की व्होल्ट पर सेंटीमीटर म्हटलं. मग एक काम करू ना आपण पहिले व्होल्ट पर मीटर काढून घेऊ म्हणजे एसआय युनिट आणि मग मीटरचं काय करू सेंटीमीटर. साधी गोष्ट आहे. मग इथं लक्षात ठेवा काय फाइंड करायचं आहे आपल्याला. फाइंड करायचं आहे पोटेन्शियल ग्रेडियंट. बघा त्यांनी पोटेन्शियल ग्रेडियंट असा वर्ड सुद्धा यूज नाही केला. त्यांनी म्हटलं पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट सेंटीमीटर काढा. पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट सेंटीमीटर म्हणजे समजून घ्या काय काढायचं आहे पोटेन्शियल ग्रेडियंट. करेक्ट आहे. सो इथे लिहू शकता पोटेन्शियल हे बघा इथे लिहू शकता पोटेन्शियल ग्रेडियंट. हां पोटेन्शियल ग्रेडियंट इन कशामध्ये सांगा व्होल्ट पर सेंटीमीटर. बोला पोटेन्शियल ग्रेडियंट इन व्होल्ट पर सेंटीमीटर काढायचं आहे. जस्ट पुट व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. सांगा पोटेन्शियल ग्रेडियंट पीजी इज इक्वल्स टू किती असतं पोटेन्शियल ड्रॉप. ओके पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. तर साधी गोष्ट आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. सांगा कसं काढायचं बोला. हां आता मला हे सांगा व्ही अपॉन काय असतं एल. ओके पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ बरोबर आहे. व्ही अपॉन काय लिहिलं एल. का रे मला हे सांगा हा जो पोटेन्शियोमीटर वायर आहे त्याची लेंथ तुम्हाला दिली आहे का रे एल कॅपिटल एल. बघा बरं किती आहे सांगा 1.5 मीटर बरं आहे. हां आता पीजी इज इक्वल्स टू व्ही बाय एल. से येस येस. एक लक्ष द्या आता मी असं करू शकतो का रे पीजी म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट असतं. ई इज इक्वल्स टू व्ही इंटू एल 1 बाय एल बरोबर आहे ना. हा एल त्या साईडला घेतला हो म्हणा. आता मला हे सांगा त्यांनी व्ही दिलाय की ई दिलाय रे बाळांनो. ई दिलाय. ई म्हणजे कोण असतं EMF. ओके मग त्याच्या ठिकाणी मी असं करू शकतो का रे बोला पीजी इज इक्वल्स टू हां बोला असं करू शकता का व्ही इज इक्वल्स टू किती असतं रे आय की आय आर. इथं बरं पानेल असतं ना. व्ही इज इक्वल्स टू किती असतं आय की आय आर. जेव्हा तुम्ही आय आर यूज करता सो विच लॉ आर यू गोइंग टू यूज ओम्स लॉ. व्हेरी गुड. ओके सो मला हे सांगा पीजी ची व्हॅल्यू किती असतं बोला. पोटेन्शियल ग्रेडियंट पीजी इज इक्वल्स टू आय इंटू किती असतं आर डिवायडेड बाय किती असतं बाळांनो एल. बघा आय इंटू आर डिवाइड बाय एल. इज इट क्लियर. येस. सो गाइस पीजी इज इक्वल्स टू किती असतं आय इंटू किती असतं सांगा आर की आर बाय एल. सो गाइस पोटेन्शियल ग्रेडियंट पीजी इज इक्वल्स टू किती असतं इथं असतं आर डिवाइड बाय एल आणि हा कोण असतो आय.
आय म्हणजे कोण असतं बाळांनो करंट कोण असतो करंट आणि सांगा करंटची व्हॅल्यू काय असतं करंटची व्हॅल्यू काय असतं मी तुम्हाला फॉर्म्युले लिहून दिलेत काय फॉर्म्युले लिहून दिले होते करंट काढला जातो एक तर V/R नी बरोबर आहे जर का खाली फक्त एक्सटर्नल रेजिस्टन्स असेल तर वर काय लिहायचं सांगा V पण खाली जर का एक्सटर्नल सोबत कोण असेल सांगा इंटरनल रेजिस्टन्स वर काय लिहायचा V की E सांगा ना आता मला हे सांगा आपल्या न्यूमेरिकल मध्ये फक्त एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे हे पहा रेजिस्टन्स ऑफ ओके कॅपिटल आर तर आहेच हा फक्त एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे की एक्सटर्नल सोबत इंटरनल आहे बोला आणि जेव्हा एक्सटर्नल सोबत इंटरनल असेल लक्षात ठेवा जेव्हा एक्सटर्नल सोबत इंटरनल असेल तेव्हा काय लिहायचं E/, हा करंटचा फॉर्म्युला यूज करायचा जर का त्यांनी इंटरनल रेजिस्टन्स दिला नसेल तर बाळांनो मी फक्त हा फॉर्म्युला यूज करणार कुठला V की V/R V/R हे लॉजिकच लक्षात ठेवा सर्किट मध्ये फक्त एक्सटर्नल रेजिस्टन्स असेल तर वर लिहायचा V आणि सर्किट मध्ये एक्सटर्नल प्लस कोण असेल सांगा इंटरनल तर वर काय लिहायचा V की E तर इथं आहे मग तुम्हाला इथे लिहावं लागेल हा सांगा हा कोण आहे सांगा करंट आहे करंट आयच्या ठिकाणी लिहिल E डिवाइड बाय किती असतं R की R प्लस RL R प्लस R आहे करेक्ट आहे जर का सपोज सर्किटमध्ये एक्सटर्नल सोबत इंटरनल असेल तर वर काय लिहायचा E आणि या दोघांचा रेशो म्हणजे कोण असतं सांगा करंट सो गाईस E इंटू किती असतं बाळांनो R डिवायडेड बाय काय असतं बोला R प्लस किती असतं बोला RI इंटू किती असतं कॅपिटल L ओके सो व्हॉट इज PG बोला पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू किती असतं हां जस्ट पुट व्हॅल्यू अँड गेट द आन्सर सांगा आता व्हॅल्यू टाका सांगा फटाफट हां E म्हणजे कोण असतं EMF EMF ची व्हॅल्यू किती असतं फोल्ड कॅपिटल R म्हणजे कोण असतं रेजिस्टन्स सांगा रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती असतं 10 सो EMF ची व्हॅल्यू किती असतं 4 ओके कॅपिटल R म्हणजे रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती असतं 10 ओके लक्षात ठेवा आणि तर कॅपिटल R प्लस R आहे सांगा कॅपिटल R ची व्हॅल्यू 10 आणि इंटरनल रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती असतं 5 सो इज इक्वल टू किती असतं 10 प्लस किती असतं 5 ओके आणि इंटू किती असतं कॅपिटल L सांगा कॅपिटल म्हणजे काय असतं 1.5 सो इट्स 1.5 झालं लक्षात ठेवा सो पोटेन्शियल ग्रेडियंट PG इज इक्वल टू किती असतं 4 × 10 इज 40 सांगा 10 प्लस 5 किती असतं 15 इंटू किती असतं 1.5 म्हणजे किती असतं 3 की 3/2 3/2 3 च्या हाफ म्हणजे 1/2 असतं इज दॅट क्लिअर येस मग सांगा पोटेन्शियल ग्रेडियंट PG इज इक्वल टू किती असतं बोला सो इट्स 40 ओके अप इंटू काय करायचं बोला हा 40 हां 50 × 3 किती असतं बोला ना 50 × 3 45 आणि 2 किती गेला सांगा वर हे बा डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये गेली से येस येस ओके डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये गेली सो पोटेन्शियल ग्रेडियंट PG इज इक्वल टू 14 × 2 किती असतं बाळांनो 80 डिवायडेड बाय काय असतं 45 सो पोटेन्शियल ग्रेडियंट PG इज इक्वल टू हां नाही काय तर बोला 1 हां करता येईल ना 1.77 पण हे काय झालं सांगा होल्ड पर मीटर कारण की आपण सगळे SI युनिट यूज केले बाळांनो आपण जेव्हा PG काढला पोटेन्शियल ग्रेडियंट काढला तो पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ काढला पोटेन्शियल डिफरन्स युनिट असतं होल्ड आणि लेंथ युनिट काय असतं बोला मीटर पण आपल्याला मीटर विचारलं की सेंटीमीटर हे पाहिजे पोटेन्शियल ग्रेडियंट इन होल्ड पर सेंटीमीटर काढायचं आहे मग काय करायचं तर बाळांनो थोडं लक्ष द्या 2 मिनिटं लक्ष द्या एकदम सिंपल स्टेप आहे 1.77 न्यूमीटरमध्ये तर होल्ट आहे नो डाऊट डिनॉमिनेटरमध्ये कोण आहे मीटरचं काय करायचं सेंटीमीटर मग डिनॉमिनेटरमधल्या सांगा मीटरचं सेंटीमीटर कसं काढायचं बोला 1 मीटर म्हणजे हाऊ मेनी सेंटीमीटर रे 100 सेंटीमीटर साधी गोष्ट आहे एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात 100 तर इकडे लक्ष द्या मला हे सांगा बाळांनो मीटर हा न्यूमीटरमध्ये आहे की डिनॉमिनेटरमध्ये आहे मग सेंटीमीटर सुद्धा कुठे डिनॉमिनेटरमध्येच येईल तर करेक्ट आहे लक्षात ठेवा बा 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर लक्षात ठेवा चालेल हे बा मीटर डिनॉमिनेटरमध्ये आहे तर सेंटीमीटर सुद्धा डिनॉमिनेटरमध्ये आणि त्यांचा जो कन्व्हर्जन फॅक्टर आहे कोण आहे सांगा कन्व्हर्जन फॅक्टर ते सुद्धा कुठे येईल सांगा न्यूमीटर की डिनॉमिनेटरमध्ये लक्षात ठेवा सो गाईज ओय पोटेन्शियल ग्रेडियंट PG इज इक्वल टू किती असतं 1.77 इंटू काय 100 म्हणजे किती असतं 10 की 10⁻²? 10⁻² आणि तो 10⁻² वर आल्यावर किती येईल सांगा 2 की -2 -2 होल्ड पर सेंटीमीटर झालं सो गाईज पोटेन्शियल ग्रेडियंट PG इज इक्वल टू सांगा काय करायचं हां हाऊ मेनी डिट्स हॅव टू शिफ्ट फॉरवर्ड बॅकवर्ड का बरं -2 आहे मग मला हे सांगा 2 डिजिट मागे शिफ्ट करायची अवेलेबल डिजिट किती आहे 1 कॅन आय से 1 एक्स्ट्रा 0 वी हॅव टू टेक ओके तर मग काय होईल सांगा 177 आहेच आणि एक एक्स्ट्रा 0 घेतलं तर पॉईंट इथं असतं होल्ड पर काय असतं सेंटीमीटर खतम होल्ड पर सेंटीमीटर इज दॅट क्लिअर येस सो विच ऑप्शन सॉरी न्यूमेरिकल आहे ना हां सांगा क्वेश्चन नंबर किती आहे सांगा 5 ओके क्वेश्चन नंबर 5 आता कुठला राहिला सांगा 9 हां सांगा क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय करायचं बोला हां क्वेश्चन नंबर 9 चल वाच आदित्य वाच बाळा क्वेश्चन नंबर 9 काय दिलाय हां कम ऑन बाळा थांबा पोटेन्शियोमीटर वायरचा रेजिस्टन्स दिलाय किती आहे 8 ओम द रेजिस्टन्स ऑफ द पोटेन्शियोमीटर वायर इज 8 ओम अँड लेंथ ऑफ द पोटेन्शियोमीटर वायर इज किती आहे सांगा 8 की 8 मीटर बघा अ रेजिस्टन्स बॉक्स and 2 volt battery are connected in series with it okay what should be the resistance in the box if it is desired to have a potential drop off
आता त्यांनी पोटेन्शियल ड्रॉप ऑफ काय दिलाय सांगा 1 मायक्रो व्होल्ट पर मिलीमीटर. ओय ठीक आहे एसआय युनिट नाही आहे पण ती दिलेली क्वांटिटी कोण आहे सांगा व्होल्ट पर मिलीमीटर. मला हे सांगा मायक्रो व्होल्टचं मी होल्ड करू शकतो मिलीमीटरचं मी मीटर करू शकतो म्हणजे व्होल्ट पर काय झाला मीटर आणि व्होल्ट पर मीटर म्हणजे मला काय दिलाय सांगा पी की पीजी 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 म्हणजे काय असतं पोटेन्शियल ग्रेडियंट कारण की पोटेन्शियल ग्रेडियंटचं युनिट काय असतं व्होल्ट पर मीटर. पण ठीक आहे मायक्रो व्होल्ट पर मिलीमीटर दिलाय तर एसआय युनिट मध्ये कन्वर्ट करा. कसं करणार 1 सांगा मायक्रो म्हणजे किती असतं 10 की 10⁻⁶ 10⁻⁻6 मीटर नाही व्होल्ट आणि डिवाइड बाय मिली म्हणजे 10⁻³ असते की -3 मीटर लक्षात ठेवा. ओके सो 1 मायक्रो म्हणजे 10⁻⁶ व्होल्ट आणि मिली म्हणजे 10⁻³ सो यू कॅन से 1 इंटू 10⁻³ किती असतं -6 आणि 10⁻³ वर गेलं तर किती होईल +3 इथं असतं व्होल्ट पर मीटर लक्षात ठेवा. हा 1 हा 10⁻⁶ आणि -3 वर गेल्यावर किती होईल सांगा -3 की +3 सो व्हॉट इज पीजी पीजी म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट काय असतं 1 इंटू सांगा दोघांचा बेस काय सेम इंडेक्सची ऍडिशन सांगा -6 + 3 -6 + 3 म्हणजे 3 की -3 व्होल्ट पर मीटर खतम लक्षात ठेवा. झालं आता हे सगळं दिले आहे बाळांनो पण क्वेश्चन काय विचारला ते बघा ना. काय क्वेश्चन विचारलं सांगा. हा बॅटरीचा ईएमएफ दिलाय सांगा किती दिलाय सांगा 2 की 2 व्होल्ट 2 व्होल्ट बघा बॅटरीचा ईएमएफ 2 व्होल्ट दिलाय है ना. हा व्हॉट शुड बी द रेजिस्टन्स इन द रेजिस्टन्स बॉक्स म्हणजे तुम्हाला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे सांगा आर ची. अरे बापरे आर ची की इंटरनल रेजिस्टन्स आर आहे कारण की एक तर दिलाच आहे ना. हे पहा दोनच रेजिस्टन्स असतात एक एक्सटर्नल आणि एक दोनच रेजिस्टन्स असतात एक एक्सटर्नल आणि एक सांगा दिलेला कुठला आहे एक्सटर्नल दिलाय बघा मग काढायचा कुठला असेल साधी गोष्ट आहे जर दिलेला इंटरनल असेल तर काढायचा कुठला असतं तिथं वर्ड यूज केला नाही त्यांनी इंटरनल रेजिस्टन्स काढा पण आपल्याला समजायला पाहिजे ना किती रेजिस्टन्स असतात एक एक्सटर्नल आणि एक दिला कुठला आहे मग काढायचा कुठला असेल समजा वाईस वर्ष झालं असतं दिला जर इंटरनल असा तर मग काढला कुठला असता एक्सटर्नल झाला समजलाय. येस तुम्हाला आर आयची व्हॅल्यू काढायची सांगा कशी काढा सेम फॉर्म्युला आय विल यूज. ओके सगळ्यात पहिले पीजी दिलाय ए सोल्युशन मध्ये बघा थांबा काय दिलाय तुम्हाला पोटेन्शियल ग्रेडियंटची व्हॅल्यू दिली आहे रे सांगा पीजी म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट कुठली व्हॅल्यू घ्याल फर्स्ट व्हॅल्यू की मॉडिफाईड व्हॅल्यू मॉडिफाईड एसआर व्हॅल्यू म्हणली कुठली आहे सांगा 1 इंटू 10⁻³ की -3 पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ सो 1 इंटू 10⁻³ म्हणजे 10⁻³ मग आता एल तिकडे गेला सो व्ही इज इक्वल्स टू 10⁻³ इंटू किती असतं एल व्ही इज इक्वल्स किती असतं आय आर सो 10⁻³ इंटू किती असतं एल एल म्हणजे काय असतं लेनची व्हॅल्यू किती आहे सांगा 8 ओके आयची व्हॅल्यू किती असतं हा झाला आर इज इक्वल्स टू 8 इंटू 10⁻³ की -3 आणि आय म्हणजे कोण असतं सांगा करंट आणि सगळ्यांना माहिती आहे करंटच्या ठिकाणी काय टाकायचं हे बघा मी सांगितलं तुम्हाला हे बघा सांगा करंटच्या ठिकाणी काय टाकायचं ई डिवाइड बाय आर की आर प्लस आर आहे साधी गोष्ट आहे जस्ट पुट व्हॅल्यू अँड गेट द आन्सर कम ऑन ओके ई डिवायडेड बाय इथे किती असतं सांगा आर प्लस आर आहे. चला आता 2 मिनिटं देतो मी तुम्हाला ओके तुम्ही हा क्वेश्चन मला सॉल्व्ह करून दाखवा कसं थांबा तुम्हाला कोणाची व्हॅल्यू काढायची आर की आर आहे ईची व्हॅल्यू माहिती आहे का आरची व्हॅल्यू माहिती आहे का ओके आरची व्हॅल्यू माहिती आहे का सांगा बरं कसं कराल तुम्हाला आर आय काढायचा आहे तर बाळांनो हा याच्या ब्रॅकेटमध्ये आहे ना तर मला हे सांगा सगळ्यात पहिले हा इकडे घेऊन जावं लागेल डिवाइडची टर्म तिकडे गेली तर कशात जाईल मल्टिप्लिकेशनमध्ये मग फक्त आर आय जाईल की अख्खा ब्रॅकेट जाईल अख्खा ब्रॅकेट फक्त आर आय नाही जाणार ना जायचं असेल तर ब्रॅकेटच जाईल तर बाळांनो मला हे सांगा हा कोण आहे ई नंतर कोण आहे सांगा आर ई इंटू आर मल्टिप्लायची टर्म डिवाइडमध्ये घ्या कुठली 8 इंटू 10⁻³ की -3 हे बघा हा ई इंटू आर आहे 8 इंटू 10⁻³ खाली घेतली से येस आणि ही टर्म इकडे घेतली किती आर की आर प्लस आर आहे आर प्लस आर लक्ष द्या रे पुन्हा एकदा ई इंटू आर आहे ओके मल्टिप्लायची टर्म डिवाइडमध्ये घेतली येस आणि ही टर्म इकडे घेतली. आता यू पुट व्हॅल्यू यू पुट ई यू पुट आर सॉल्व करा एलएचएस सॉल्व केल्यावर हा कॅपिटल आर काय करा त्या साईडला शिफ्ट करा सांगा प्लस कॅपिटल आर त्या साईडला गेल्यावर किती होईल प्लस आर की मायनस आर खतम आणि तुम्हाला कोणाची व्हॅल्यू भेटेल आर की आरायची चला टाका व्हॅल्यू चला टाका मला कॅल्क्युलेशन करून दाखवा लवकर फास्ट किती आला आन्सर बोला किती 19 चला एक काम करा 2 मिनिटं हा लिहायला सुरुवात करा चला लिहायला सुरुवात करा चला हा हे बोला आन्सर काय तर आता लास्ट क्वेश्चन ऑफ दिस टॉपिक ओके क्वेश्चन नंबर 10 राइट डाउन डायरेक्टली फॉर 4 मार्क्स राइट डाउन
हां आवाज नको आहे. क्वेश्चन नंबर 10 बघा काय करायचं. हां 4 मार्क्ससाठी दिलेला क्वेश्चन आहे. सगळे लक्ष द्या इकडे. आवाज नको आहे बाळांनो. क्वेश्चन नंबर 10 मध्ये तुम्हाला दिलाय बघा. हां फाइंड द इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स बिटवीन द टर्मिनल्स. काय दिलाय त्यांनी ए अँड बी. ते चेंज करा ई अँड सी करा. फाइंड द इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स बिटवीन द टर्मिनल्स ए अँड बी चेंज करा ई अँड सी करा. फाइंड द इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स बिटवीन द टर्मिनल्स ई अँड सी. ओके in the network shown in the figure below given that the resistance of each resistance is 10 ohm. ओके जेवढे काय रेझिस्टन्सेस दिसत आहे डायग्राम मध्ये बघा. डायग्राम मध्ये जेवढे काय रेझिस्टन्सेस दिसत आहे बाळांनो सगळेच्या सगळे किती ओमचे आहे सांगा. 10 किती ओम 10 ओम. ठीक आहे. तर तुम्हाला इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स काढायचं आहे. आता थोडं इकडे लक्ष द्या बाळांनो. इकडे बघा तुम्हाला काय दिलाय बघा. हे बघा क्वेश्चन मध्ये दिलाय तुम्हाला इथे एक रेझिस्टन्स दिलाय. हां मला आवाज नको. आता इकडे लक्ष द्या. अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आता बघा थोडे नाव कसे दिले त्यांनी लक्ष द्या. सगळ्यात पहिले काय केलंय बघा. हा ए रेझिस्टन्स, हा बी पॉइंट आहे, हा सी पॉइंट आहे, हा डी पॉइंट आहे, हा ई पॉइंट आहे, हा एफ, हा जी, हा एच आणि आपण हा आय घेतला. आय नाही घेऊ आपण. आय म्हणजे करंट वाटेल मग. ठीक आहे. हा कुठला पॉईंट घेऊ समजा पी घेतला. ओके आणि नंतर इथं बॅटरी ऑफ एम एफ ई आहे बाळांनो लक्षात ठेवा. तर तुम्हाला काय विचारलं आहे व्हॉट इज द इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स. काय बोलले व्हॉट इज द इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स. ओके बिटवीन द पॉईंट्स. ओके कुठले पॉईंट्स बोलले सांगा. ई अँड सी. म्हणजे समजा इथून सुरू झालं लक्षात ठेवा. हे बघा तुम्हाला तसंही समजतं. लक्ष द्या शेवटचा क्वेश्चन आहे. मला हे सांगा आय विथ द करंट फ्लोईंग. ओके करंट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह की पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हे बघा करंट आला. हे बघा करंट आला आहे. ओके हा आय करंट इथे आल्यानंतर हा करंट दोन पार्टमध्ये डिवाइड होतो I1 आणि I2. तर मला हे सांगा हा कुठला असतो I1. लक्षात ठेवा. हा पार्ट कुठला आहे सांगा I1 आणि हा पार्ट कुठला आहे सांगा I मायनस I1. करेक्ट आहे. हा आय करंट आला. आय करंट पुढे गेला. आय करंट जेव्हा वर जातो त्याला आपण काय म्हणतो आय की I1. तिकडे काय झालं सांगा I मायनस I1. आय मधनं I1 मायनस केला तर I मायनस I1 झाला. हो म्हणा. येस. इकडनं किती आला होता आय. वर किती गेला I1. तर या साईडला किती गेला I मायनस I1. तर हा करंट कुठला झाला सांगा आय की I1 झालं. या I1 मधनं I1 चे किती तुकडे पडतील सांगा. एक की दोन. दोन. एक इकडे आणि इकडे. मग I1 मधला समजा I2 करंट इकडे गेला. मग इकडे किती गेला करंट सांगा बरं. I1 मधला जर का I2 करंट इकडे गेला तिकडे किती झाला सांगा I1 की I1 मायनस I2. I1 मायनस I2. पुन्हा एकदा सांगतो इकडे लक्ष द्या. हा करंट कुठला आला हे बा आय आला. आयचे किती पार्ट पडले दोन. वर किती गेला इकडे I मायनस I1. करेक्ट आहे. जर का I1 तिकडे गेला तर I मधनं I1 मायनस केला उरलेला इकडे. आता वर किती जात आहे I1 चे किती तुकडे पडत आहेत दोन. त्यातला I2 कुठे गेला वर. मग I1 मधला I2 वर गेला. मग I1 मधनं I2 तर उरलेला इकडे जाईल ना. I1 की I1 मायनस I2. I1 मायनस I2. ठीक आहे. तर बघा वरचा करंट कुठला आला सांगा I2. हा करंट कुठला आला सांगा I2. हा करंट कुठला आला सांगा I2. हे बा बी पॉईंटला I2 आला. थांबा 2 मिनिटं लक्ष द्या. आता हा करंट कुठला आहे सांगा I मायनस I1. हा करंट इथून जाईल इथून जाईल इथून जाईल. इथूनच सेमच करंट जाणार आहे कुठला I मायनस I1. हाच जाईल ना. ओके I मायनस I1 इथं भेटेल. हा इथं भेटेल. इथं दोघांचा किर्चॉफ्स करंट लॉ अप्लाय होईल. बरं आहे ना. किर्चॉफ्स करंट लॉ काय असतं किर्चॉफ्स करंट लॉ. इनकमिंग इज इक्वल्स टू आउटगोईंग. मग तुम्ही सरळ सांगू शकता ना ॲट पॉईंट एच. हे थांबा ॲट पॉईंट एच. बघा मी काय लिहिलं ॲट पॉईंट एच. एच पॉईंटला काय होईल बघा. एच पॉईंट लक्ष द्या. एच पॉईंट म्हणजे एक टी जंक्शन असतं लक्षात ठेवा. हां इकडे इनकमिंग करंट आला कुठला आला सांगा I1 मायनस I2. ओके आणि इथून कुठला करंट आला सांगा बोला I मायनस I1. I मायनस किती I1 लक्षात ठेवा. इथे इनकमिंग आला तर इकडनं इनकमिंग आला इकडनं इनकमिंग आला. सम ऑफ इनकमिंग इज इक्वल्स किती असतं आउटगोईंग. म्हणजे बाळांनो तुम्हाला समजायला पाहिजे इकडे आउटगोईंग करंट आहे. हा आउटगोईंग करंट काय होईल या दोन इनकमिंग करंटची काय असेल सम असेल. काय असेल बोला सम. सांगा बरं ती सम किती असेल. तर मला हे सांगा इकडनं इनकमिंग आला किती होईल सांगा I1 प्लस मायनस I2 इज ॲडेड विथ. ओके इकडनं इनकमिंग कोण आहे सांगा I मायनस I2. सो हा करंट मी एक्स घेतला.
सम ऑफ इनकमिंग इज इक्वल टू सम ऑफ आउटगोइंग. आउटगोइंग ते एकच आहे. इनकमिंग एक आहे की दोन आहे? इनकमिंग दोन आणि आउटगोइंग एक. म्हणजे समजलंय? हे बा सम ऑफ इनकमिंग इज इक्वल टू किती असतं? सम ऑफ करंट आहे पण कुठला सांगा? आउटगोइंग. ओके. सो मला हे सांगा आउटगोइंग मी एक्सच घेतला, मग ती एक्सची व्हॅल्यू किती? तर साधी गोष्ट आहे. सो I1 मायनस I2 प्लस I मायनस I2 इज इक्वल टू एक्स. सो मला हे सांगा, हां इथं आहे आय प्लस I मायनस I1 आहे. अच्छा अच्छा, हे बघा हा कोण आहे? पहा एच पॉईंटला हा कोण आहे? आय की I मायनस I2? I मायनस I2. I मायनस I2 आणि खालचा कुठला? I मायनस I1. I मायनस I2 आणि I मायनस I1. येस I मायनस I2. हां I1 मायनस I2 आणि इथं I मायनस I1. येस. ब्रॅकेट ओपन करा. 2 मिनिटं थांबा रे. सांगा काय करायचं? ब्रॅकेट ओपन करा. हां बोला काय होईल? प्लस I1 मायनस I1 कॅन्सल. सांगा किती येईल? I मायनस I2. हे बा प्लस I मायनस I2 इज इक्वल टू एक्स. म्हणजे तुम्हाला एक्स करंट भेटला. सांगा I की I मायनस I2? I मायनस I2 म्हणजे हा करंट भेटला एक्स. I मायनस I2 करेक्ट आहे. मग हा करंट म्हणजे कुठला आहे समजला आहे ना तुम्हाला? हे बा इकडे जाणारा, या एच पॉईंटला वर जाणारा. सो एच पॉईंटला वर जाणारा करंट कुठला आहे? ओके. I मायनस किती आहे सांगा? I2. सो इथं सुद्धा I मायनस I2. आता बी पॉईंट घ्या. कुठला पॉईंट घ्या सांगा? बी पॉईंट. तुम्हाला माहिती आहे का किरचॉफचा करंट लॉ अप्लाय करायचा आहे? सांगा बी पॉईंटला सुद्धा टी जंक्शन आहे. सांगा कुठलं टी जंक्शन आहे? इकडनं एक करंट आला, इकडनं एक करंट. दोघांची काय करायची? सम इज इक्वल टू किती असतं? इनकमिंग की आउटगोईंग? आउटगोईंग. झालं. सो लक्षात ठेवा ॲट अ पॉईंट बी. लक्षात ठेवा ॲट अ पॉईंट बी. बी पॉईंटला काय करायचं? आवाज नको आहे. ओके. सपोज हा बी पॉईंट आहे. येस. ओके. सो बी पॉईंटला करंट कुठला असतो? हा असतो I2. हा करंट कुठला असतो सांगा? ओके. हा करंट असतो I मायनस I2. लक्ष द्या रे मी काय म्हणताय. ओके. हा करंट कोण आहे? I2. हा करंट कुठला आहे सांगा? I की I मायनस I2? I मायनस I2. तर मला हे सांगा सम ऑफ इनकमिंग हा का रे? मला हे सांगा बी पॉईंटला हा करंट आउटगोईंग आहे की इनकमिंग आहे? बोला ना. आणि हा? अबे हा भाईताडी हो. ॲरो समजते का? बी जंक्शनला म्हणताय. बी जंक्शनला हा इनकमिंग आहे की आउटगोईंग आहे? इनकमिंग. मग सम ऑफ इनकमिंग इथं सांगू शकतो ना. सम ऑफ काय असतं? करंट कुठलं? इनकमिंग. सगळ्या इनकमिंगची ॲडिशन इज इक्वल टू किती असतं? सम ऑफ करंट कुठला असतो? आउटगोईंग. आवाज नको आहे प्लीज. सांगा सगळ्या इनकमिंगची ॲडिशन करा. ओके. हां सगळ्या इनकमिंगची ॲडिशन करा. बोला. हा इनकमिंग आहे त्याला काय म्हणतो आपण सांगा? I2 इज ॲडेड विथ. हा इनकमिंग आहे कुठला असतं सांगा? I मायनस किती असतं? I2. सम ऑफ इनकमिंग इज इक्वल टू किती असतं? आउटगोईंग. हे बा आउटगोईंग आहे आणि आउटगोईंग करंट काय घेतला आपण? एक्स घेतला की वाय घेतला? वाय. या बी जंक्शनला हा कोण आहे? इनकमिंग. बी जंक्शनला हा कोण आहे? इनकमिंग. सम ऑफ काय केलं? इनकमिंग. दोन्ही इनकमिंगची सम इज इक्वल टू असतं आउटगोईंग. आउटगोईंग म्हणजे वाय. सो इथं काय करायचं बाळानो? I2 प्लस I मायनस किती असतं? I2 इज इक्वल टू वाय. प्लस मायनस गेट्स कॅन्सल. सो आयची व्हॅल्यू किती झाली? वाय. इथं समजतं की आपण अर्ध न्यूमेरिकल जिंकलो. म्हणजे ही वाय. वाय म्हणजे इकडे जाणारा ना. तो किती आहे सांगा? आय. हे बा इकडे जाणारा आय. इथंच न्यूमेरिकल जिंकलो. का बरं? मी नेहमी सांगतो करंट ही एक एनर्जी आहे. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉय. जेवढी सर्किटमधनं करंट वापस निघाला तेव्हाच घरी वापस येतात. सांगा सर्किटमधनं किती करंट निघाला होता? सांगा सर्किटमधनं किती करंट निघाला होता? आय निघाला होता. घरी किती आला पाहिजे? हे बाय घरी यायचं. समजतंय? ते जर का मॅच झालं नाही, काय झालं नाही म्हणजे समजून घ्या आपलं चुकलं काहीतरी. समजलाय की नाही? इथंच तुमचं अर्ध न्यूमेरिकल जिंकले. करंटच्या डायरेक्शन्स प्रॉपर आल्या पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल हा एक करंट आला, इथे याचे किती तुकडे पडले? 2. I1चा पार्ट इकडे गेला, इथे किती झाला? I की I मायनस I1? I मायनस I1. चला हा I1 आहे. I1 मधला I2 वर गेला, तिथे किती झाला? I1 मायनस I2. अरे ओके नाही. नंतर इथे किरचॉफचे लॉज यूज केले, करंट लॉ यूज केले. करंट लॉ काय आहे सांगा? कुठल्याही जंक्शनला सम ऑफ इनकमिंग इज इक्वल टू सम ऑफ आउटगोईंग. करेक्ट आहे. सांगा या जंक्शनला इनकमिंग किती आहे? 1 की 2? हा इनकमिंग आहे, हा इनकमिंग. आणि आउटगोईंग किती आहे? एकच आहे. ज्याला आपण काय घेतलं होतं? एक्स. या जंक्शनला सांगा इनकमिंग किती आहे? 1 की 2? 2. आणि आउटगोईंग किती आहे? एकच आहे, वाय. तो आउटगोईंग वायची व्हॅल्यू आहे. इज दॅट क्लिअर? येस. म्हणजे आपले ॲटलिस्ट करंटच्या डायरेक्शन आपण पहिले दाखवल्या. तुम्हाला त्यांनी काय म्हटलं आहे लक्षात ठेवा. ते काय म्हणतात माहिती आहे का? आता थोडक्यात सांगायचं झालं तर बेसिक जर बघितलं, तुमचं सर्किट समजा इथून सुरू झालं ई पॉईंटपासून. हे सगळे रेजिस्टन्सेस काही सिरीजमध्ये आहे, काही कशात आहे सांगा? पॅरलमध्ये. आणि नंतर हे पहा इथं तुमचं सर्किट संपलं. लक्षात ठेवा. झालं सी सगळं. तर तुम्हाला तेच म्हटलं ना. तुम्हाला काय म्हटलं माहिती आहे का? टू फाइंड. लक्षात ठेवा. टू फाइंड. काय फाइंड करायचं आहे तुम्हाला? तुम्हाला फाइंड करायचं आहे व्हॉट इज द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. व्हॉट इज द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स बिटवीन द टर्मिनल काय असतं? ई की ई अँड सी? ई अँड सी. तिथे ॲक्च्युली ए अँड बी प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. मी सांगितलं तुम्हाला ई अँड सी करा. बरोबर आहे.
व्हॉट इज द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स बिटवीन द टर्मिनल ई अँड सी. ई आणि सी या दोन टर्मिनलमध्ये इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काय असतं? तर बाळांनो हा कोण आहे सांगा? ई. हा कोण आहे सांगा? सी. ई आणि सी मध्ये इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स बघा काढायचा आहे. म्हणजे काय काढायचं? आर के आर ई सी. आर ई सी. त्यालाच काय म्हणतो आपण सांगा? आर के आर इक्विव्हॅलंट. आर इक्विव्हॅलंट. त्यालाच काय म्हणतो आपण? आर के आर सी के टी. आर सी के टी. कारण की सर्किटचाच आहे. कारण तुम्ही जर का ई पॉईंट म्हणजे इकडला स्टार्टिंगचा इथून आला तर स्टार्टिंगचा आणि इथून एंडिंगचा बघितलं, बाकी तर काही नाहीच आहे ना. कुठला रेझिस्टन्स वगैरे आहे का? काही नाही आहे. म्हणजे समजून घ्या तुम्हाला अख्ख्या सर्किटचा रेझिस्टन्स आलाय बाळांनो. तो सर्किटचा रेझिस्टन्स म्हटलं आर इक्विव्हॅलंट. तो तुम्हाला फाइंड करायचा आहे. काय करायचं आहे? फाइंड करायचा आहे. आता सर्किटचा रेझिस्टन्स कसा फाइंड करायचा? त्यासाठी मी तुम्हाला सगळा पाय चार्ट तयार करून देतो. लक्षात ठेवा. हे बघा मी काय काय करून देतो. हां तुम्हाला आर इक्विव्हॅलंट काढायचा आहे. येस. ओके. मग तुम्ही काय केलं? पहिले डायग्राम काढली, नंतर टू फाइंड, नंतर आपलं सोल्युशन सुरू केलं. काय सुरू केलं सांगा? सोल्युशन. येस. सोल्युशनमध्ये पहिले किरचॉफचे करंट लॉ यूज केले. बरोबर आहे. किरचॉफ्स करंट लॉ इकडे अप्लाय केला, किरचॉफ्स करंट लॉ इथे अप्लाय केला. ठीक आहे. आणि नंतर या डायग्रामवरून हा, या डायग्रामवरून हा. से येस. येस. आता आपल्याला काय करायचं? आर के आर इक्विव्हॅलंट. आर इक्विव्हॅलंट. तर आपण काय करू? हां बाळांनो तुम्हाला बॅटरीचा ईएमएफ दिलेला आहे. काय दिला? बॅटरीचा ईएमएफ. सांगा बरं बॅटरीचा ईएमएफ किती व्होल्टचा दिला आहे? हां सांगा. नाही 10 व्होल्टचा आहे का? 10 ओहमचा आहे ना. 10 ईएमएफचं युनिट काय असतं सांगा? ओहम असतं की व्होल्ट असतं? मग किती व्होल्टचा आहे? ईएमएफ नाही आहे. चल या लिहा ईएमएफ. लिहा तिथं अ बॅटरी ऑफ ईएमएफ. बहुतेक त्यांनी 14 व्होल्टचाच दिलाय. 14 व्होल्ट. बरं थांबा 2 मिनिटं. लिहिलं तुम्ही बॅटरी ऑफ ईएमएफ? थांबा आपण न्यूमेरिकल एकदा बघू. राहू द्या प्लीज थांबा. मग ते 10 काय व्होल्ट आहे की ओहम आहे? अच्छा म्हणजे प्रत्येक ईस्ट रेझिस्टन्स दिलाय का बघा. बरं आता एक लक्षात द्या बघा. ए आर रेझिस्टन्स, आर रेझिस्टन्स, आर रेझिस्टन्स, आर रेझिस्टन्स, आर रेझिस्टन्स, आर रेझिस्टन्स, आर रेझिस्टन्स. प्रत्येक रेझिस्टन्सची व्हॅल्यू किती दिली आहे सांगा त्यांनी? 10 ओम. सो ईच अँड एव्हरी रेझिस्टन्स इज इक्वल्स टू 10 ओम असं दिलं त्यांनी. ठीक आहे. ओके. आता इकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी. बाळांनो इकडे लक्ष द्या. आता आपल्याला काय करायचं आहे बाळांनो? लक्ष द्या. हां सर्किटचा हे दिला आहे तुम्हाला रेझिस्टन्स काढायचा आहे. सर्किटचा रेझिस्टन्स काढायचा आहे. प्रत्येक रेझिस्टन्स दिलेला आहे. ओके. बॅटरीचा ईएमएफची व्हॅल्यू बघू आपण काय करायचं पुढे. ओके. सगळ्यात पहिले मी काय करतो माहिती आहे का? किरचॉफचे लॉज यूज करतो बघा. सगळ्यात पहिले लॉ अप्लाय करताना मी अप्लाय करतो केव्हीएल. काय अप्लाय करतो? केव्हीएल. सगळ्यात पहिले बघा इथे लिहायचं बाय युजिंग. लास्ट क्वेश्चन आहे लक्ष द्या. केव्हीएल दॅट इज किरचॉफ व्होल्टेज लॉ. किरचॉफ व्होल्टेज लॉ काय असतं बाळांनो? कन्सिडर. बघा मी काय म्हणताय. हां कन्सिडर लूप. एक लूप घेतला आपण. कुठलं लूप घेतलं सांगा? किरचॉफ व्होल्टेज लॉ साठी एक लूप घेतला आपण. बघा हां कुठलं लूप घेतलं? तर आपण आपलं इथून सुरू केलं एफ पासनं. बरोबर आहे. कुठलं लूप म्हणजे असतं क्लोज सर्किट. कुठलं एखादं क्लोज सर्किट घ्या. सपोज फॉर एक्झाम्पल मी इथं हे घेतलं. हां हा पाथ घेतला, हा पाथ घेतला, हा पाथ घेतला, हा पाथ घेतला. करेक्ट आहे. ओके. म्हणजे कुठलं लूप घेतलं सांगा? एफ जी एच पी. पुन्हा एकदा बोला. एफ जी एच पी एफ. पुन्हा एकदा बोला. हां कन्सिडर लूप. लूप बोला. बोला काय? एफ जी एच पी एफ. बरं आहे. एच जी एफ पी एच. एच एफ जी जी एच एच पी आणि काय असतं? पी एफ. आता इथं काय करायचं बाळांनो लक्षात ठेवा. हां समेशन ऑफ किती असतं? आय आर प्लस किती असतं? समेशन ऑफ ई एम एफ इज इक्वल्स किती असतं? 0. सांगा. आय आर म्हणजे काय असतं? करंट इंटू रेझिस्टन्स. आता बघा मला हे सांगा. ओके. एफ टू जी सांगा करंट कोण आहे? रेझिस्टन्स काय? एफ टू जी सांगा करंट कोण आहे? आय के आय 1. रेझिस्टन्स कोण आहे? आर. मग मला हे सांगा करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन काय? सेम. करंट म्हणजे येलो कलर आणि पाथ म्हणजे कुठला कलर आहे? ब्लू कलर. ओके. सांगा करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन काय? सेम. मग सेम असेल तर आयर प्रोडक्ट काय असतं? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? निगेटिव्ह. तर मला हे सांगा आर म्हणजे किती आहे? सो आय आर. आता एक काम करा. तुम्ही आर घेता की आरची व्हॅल्यू घेता? डायरेक्ट सांगा. आरची व्हॅल्यू डायरेक्ट लक्षात ठेवा. सांगा आरची व्हॅल्यू किती आहे? 10. मग मला हे सांगा करंट किती आहे? I1. रेझिस्टन्स किती आहे? 10. 10 की 10 R1? नाही 10 R1 की 10 I1? सांगा प्लस की मायनस? मायनस. कारण की करंट आणि पाथची डायरेक्शन काय? सेम. सो बाळांनो सरळ सांगायचं. इकडे लक्ष द्या. ए मायनस 10 I1 समेशन म्हणजे ॲडिशन. थांबा रे. ए हां चला इकडे या. सांगा हा झाला पाथ. हे बघा पाथ म्हणजे ब्लू कलर. लक्ष द्या. करंट सांगा करंट कुठला आहे सांगा? I1 की I1 मायनस I2? आणि त्याला मल्टिप्लाइड बाय रेझिस्टन्स. कारण की आय आर प्रोडक्ट पाहिजे असतो. रेझिस्टन्स किती आहे सांगा? 10. सो I1 मायनस I2 इंटू किती असतं? 10. करंट इंटू रेझिस्टन्स. सांगा करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन सेम आहे की डिफरंट आहे? सेम. आणि करंट आणि पाथची डायरेक्शन सेम असेल तर आय प्रोडक्ट काय घेतो आपण? मायनस. तर सांगा काय करायचं बोला. पुन्हा इथं मायनस. इथं काय करायचं? I1 मायनस किती असतं? I2 इंटू किती असतं? 10. समेशन म्हणजे ॲडिशन. समेशन म्हणजे किती? ॲडिशन. चला सांगा. ए करंट 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 कुठे जात आहे? वर. आता करंट किती आहे सांगा बरं. आता हा करंट किती? आय मायनस
I1. तर हाय करंट किती असणार आहे बोला ना. हा I मायनस I1 आहे तर असाच जात आहे ना I मायनस I1. इज दॅट क्लिअर. येस. ओके. मग तुम्हीच मला हे सांगा फटाफट आता. हा मला हे सांगा आता हा पाथ कसा आहे. पाथ हे असा आहे खाली आहे पाथ लक्षात ठेवा. आणि करंट कुठला आहे सांगा I की I मायनस I1. I मायनस I1 ला कशाने मल्टिप्लाय करायचं R नी. R ची व्हॅल्यू किती आहे सांगा 10. कारण की मला कुठला प्रॉडक्ट पाहिजे I की IR. सांगा करंट कोण आहे या पाथ मध्ये करंट कोण आहे I मायनस I1. रेजिस्टन्स कोण आहे R म्हणजे 10 ना. मग IR प्रॉडक्ट काय होईल सांगा I मायनस I1 इंटू किती असेल 10. मग मला हे सांगा करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन सेम आहे की अपोजिट आहे. जर का दोघांची डायरेक्शन अपोजिट असेल तर IR प्रॉडक्ट काय असतो पॉझिटिव्ह. सो I मायनस I1 इंटू R. हे लक्ष द्या I मायनस I1 इंटू R. R ची व्हॅल्यू किती आहे सांगा 10. समेशन म्हणजे ऍडिशन. चालेल. ओके समजलाय. नेक्स्ट आता इथे बघा. हा हे झालं हे झालं हे झालं हे झालं. सांगा पाथ कसा आहे या P2F चा पाथ असा आहे. ओके आणि करंट कसा आहे असा आहे. म्हणजे करंट आणि पाथ सेम आहे की अपोजिट आहे अपोजिट. म्हणजे IR प्रॉडक्ट पॉझिटिव्ह येईल की निगेटिव्ह येईल पॉझिटिव्ह येईल. आणि सांगा IR प्रॉडक्ट काय होईल. करंट कोण आहे I की I मायनस I1 आणि रेजिस्टन्स कोण आहे 10. अरे बोला ना 10. म्हणजे I मायनस I मायनस I1 इंटू 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 सांगा IR प्रॉडक्ट काय होईल पॉझिटिव्ह की निगेटिव्ह पॉझिटिव्ह. का बरं पॉझिटिव्ह अपोजिट डायरेक्शन. सो सरळ सांगू शकता इथं पुन्हा लिहू शकता I मायनस I1 ओके इंटू किती असतं 10. झाला. समेशन ऑफ IR संपले. नंतर कुठली साईन लिहायची असते ही प्लस साईन बरोबर आहे. नंतर कोण असतं EMF की समेशन ऑफ EMF. समेशन ऑफ EMF. सांगा सगळे EMF बोला. सांगा EMF तर इथं आहे ना EMF आहे का EMF आहे का EMF आहे का EMF आहे का नाही. EMF एकही नाही आहे. त्यामुळे आन्सर काय येतं 0 इज इक्वल्स टू 0. खतम. चालेल. येस. चला एक लक्ष द्या ब्रॅकेट ओपन करा. हा मायनस 10 I1 ओके सरळ बस बेटा. हा बोला आता प्लस मायनस मायनस इथे किती असतं I1 मायनस I2 इंटू 10 ओके प्लस I मायनस किती असतं I1 इंटू किती असतं 10. हां प्लस इथे किती असतं I मायनस I1 इंटू किती असतं 10 इज इक्वल्स टू 0. लक्षात ठेवा. चालेल. ओके सो इज इक्वल्स टू किती असतं मायनस 10 I1. येस मायनस. आता एक काम करा मायनस 10 इंटू I1 मायनस 10 I1. येस मायनस मायनस प्लस इथे किती असतं 10 I2. लक्ष द्या. ओके मायनस 10 I1. येस मायनस मायनस प्लस 10 I2. येस प्लस इथे किती असतं सांगा 10 I मायनस इथे किती असतं 10 I1 ओके प्लस इथे किती असतं सांगा मल्टिप्लाय करा 10 इंटू I किती असतं 10 I मायनस 10 इंटू I1 किती असतं 10 I1 इज इक्वल्स टू किती असतं 0. 10 I1 इज इक्वल्स टू 0. जस्ट ओपन द ब्रॅकेट. मला हे सांगा आलेल्या इक्वेशन मध्ये एक व्हेरिएबल आहे 2 व्हेरिएबल आहे की 3 व्हेरिएबल आहे 3. कुठले 3 आहे सांगा बोला I1 I2 आणि काय असतं I. तिन्ही व्हेरिएबल आहे. सांगा ए मायनस I1 किती होईल सांगा मायनस I1 मायनस I1 मायनस I1 मायनस I1 आहे मायनस 10 मायनस 10 मायनस 10 मायनस 10 किती होईल सांगा मायनस 10 मायनस 10 मायनस 20 मायनस 20 मायनस 10 मायनस 30 मायनस 30 मायनस 10 मायनस 40. सो मायनस 40 I1 ओके नाही. सांगा I2 किती आहे एकच आहे. येस I2 एकच आहे. बोला प्लस किती असतं सांगा 10 I2 आणि I3 किती आहे एकच आहे नाही I सुद्धा 2 आहे. किती होईल सांगा 20 I इज इक्वल्स टू किती असतं 0. या सगळ्यांमधनं कचकन काढा कॉमन. काय कॉमन निघतं 10 ओके 10. सो मायनस 10 कॉमन काढला तरी चालतो. हा समजा मायनस 10 कॉमन काढला मायनस 10 कॉमन काढल्यामुळे जे सगळे प्लस आहे ते आणि जे मायनस आहे ते प्लस. सांगा मायनस 10 कॉमन काढला तिथे किती सांगा 4 I1 हो म्हणा. मायनस 10 कॉमन काढल्यामुळे प्लसचं काय झालं मायनस इथे किती सांगा I2 प्लसचं काय होईल मायनस इथे किती सांगा 2I इज इक्वल्स किती असतं 0. ओके सांगा मल्टिप्लायचा मायनस 10 कुठे जाईल सांगा डिवाइड. सांगा बरं मल्टिप्लायचा मायनस 10 डिवाइड मध्ये गेला तर काय होईल कमान. हां बोला इथे किती असतं 4 की 4 I1 मायनस काय असतं I2 मायनस किती असतं 2I इज इक्वल्स किती असतं 0 आणि मल्टिप्लायचा 10 डिवाइड मध्ये आला. लक्षात ठेवा. सो इट्स 4 I1 मायनस I2 मायनस 2I 0 डिवाइड बाय एनिथिंग 0. सो इट्स 4 I1 मायनस I2 इज इक्वल्स किती असतं 2I किती असतं सांगा 2 की 2I 2I अरे 2 की 2I 2I हे बघा 4 I1 मायनस I2 इज इक्वल्स टू 2I. मला माहित नाही आपलं पुढे काय होणार आहे मला माहित नाही आपलं पुढे काय होणार आहे. त्यामुळे आपण काय करू याला बॉक्स करू अबे हो म्हणा ना आणि थोडी जागा ठेवून देऊ. चालेल बघू याचं पुढे काय करायचं. चालेल हां काय झालं कसं कसं हां सुंदर. हां बरं कुठलं लूप घेतलं आपण सांगा आता FGHPF. चला आता वरचं लूप घ्या. सांगा वरचं लूप कुठलं घ्याल बोला. हां चला सांगा वरचं लूप. हां G to A to B B to H आणि H to G. चला बोला कुठलं लूप आहे सांगा GABHG. पुन्हा एकदा बोला. हां ओके
चला बोला कुठला लूप आहे सांगा. हा कन्सिडर केव्हीएल अप्लाय करायचं. हा केव्हीएल अप्लाय करायचं बाय केव्हीएल. ओके हा कन्सिडर लूप कुठलं लूप घेतलं जी ए बी एच जी. हा मग मला हे सांगा समेशन ऑफ काय आय आर प्लस समेशन ऑफ ईएमएफ इज इक्वल टू किती असतं 0. चला बॉईज फटाफट सांगा. ईएमएफ आहे का रे नाही त्यामुळे आता फक्त काय राहिले आय आर. सांगा आय आर ची किती प्रॉडक्ट आहे 3 की 4 प्रत्येक ब्रांच मध्ये या ब्रांच मध्ये या ब्रांच मध्ये या ब्रांच मध्ये या ब्रांच मध्ये. चालेल बॉईज तुम्ही 2 ब्रांचेस गर्ल्स तुम्ही 2 ब्रांचेस लक्षात ठेवायचे. हा बॉईज हे स्टार्टिंगचे बॉईज सगळे. ओके तुम्ही ही ब्रांच लक्षात ठेवा पहिली. लास्ट बॉईज तुम्ही ही ब्रांच लक्षात ठेवा. मिडल गर्ल्स तुम्ही ही ब्रांच लक्षात ठेवा अँड ऑल दिस टाइप ऑफ गर्ल्स. ओके दिस साइड ऑफ गर्ल. ओके लक्षात ठेवा तुम्ही ही साइड ही ब्रांच लक्षात ठेवा. चालेल हा चला इकडे लक्ष द्या. बोला ऑल बॉईज ही ब्रांच. सांगा करंट कोण आहे. हा रेजिस्टन्स कोण आहे 10 आहे ना. मग सांगा करंट इंटू रेजिस्टन्स किती असतं 10 इंटू I2 हो म्हणा. आय आर बघा सांगा करंटची डायरेक्शन आणि पाचची डायरेक्शन काय सेम. काय येईल तुमचं निगेटिव्ह डोक्यात ठेवा -10 I2. ऑल बॉईज हा तुमचा करंट कुठला आहे रे. हा रेजिस्टन्स कुठला आहे आर म्हणजे 10 म्हणजे 10 की 10 I2 आय आर पाहिजे करंट इंटू रेजिस्टन्स 10 I2 हो म्हणा. मग चला करंटची डायरेक्शन आणि पाचची डायरेक्शन सेम आहे का रे. पिवळ्या कलरचा करंट असतो आणि ग्रीन कलरचा पाथ असतो. सांगा डायरेक्शन सेम आहे का. सांगा दोघांचा डायरेक्शन सेम असेल तर काय येतं निगेटिव्ह. लक्षात ठेवा किती -10 I2. ओके दिस गर्ल्स सांगा तुमचा करंट कुठला आहे गर्ल्स I -I2 रेजिस्टन्स कुठला आहे 10 म्हणजे करंट इंटू रेजिस्टन्सचा प्रॉडक्ट काय होईल सांगा I -I2 इंटू 10. फक्त आता प्लस आहे की मायनस आहे बघा. करंट कुठे चालला वर आणि पाथ कुठे चालला खाली कारण की तुमच्या ब्रांचचा पाथ हा आहे. तुमचा ब्रांच ही जी तुमची ब्रांच आहे त्याचा पाथ हा आहे. सांगा काय निगेटिव्ह की पॉझिटिव्ह म्हणजे काय होईल सांगा 10 इंटू आय बैताडीव बोला ना I -I2. चला लक्षात ठेवा. हा दिस गर्ल्स हे बाय तुमची ब्रांच ही आहे. सांगा करंट कुठला आहे I1 -I2 रेजिस्टन्स कोण आहे 10 मग करंट इंटू रेजिस्टन्स काय झाला I1 -I2 इंटू 10 एवढं लक्षात ठेवा. फक्त आता प्लस आहे की मायनस आहे बोला प्लस. अरे हा हे बा पिवळ्या कलरचा करंट आणि ग्रीन कलरचा पाथ सेम आहे की अपोजिट आहे. अपोजिट असेल तर काय असतं प्लस. चला ईएमएफ तर तसा नाही आहे लगे मुन्ना भाई. हा चलो ऑल बॉईज येस कम ऑन -10 I2 बॉईज प्लस बोला -10 I2 समेशन असतं ना. पहिल्या आयरचा प्रॉडक्ट प्लस दुसऱ्या आयरचा प्रॉडक्ट प्लस. हा मिडल गर्ल्स गाणं नाही म्हणायचं लवकर सांगा 10 इंटू प्लस की मायनस. हा चुकलं ना लक्षात ठेवा प्लस की मायनस काय होतं बाळांनो प्लस होतं 10 इंटू I मायनस रेड डेंजर आहे I -I2 10 प्लस आवाज नको आहे. हा गर्ल्स 0 बरोबर आहे. येस करा सॉल्व करा. चला झालंय ओके. चला ब्रॅकेट ओपन करा. करतोस का रे ब्रॅकेट करतो सॉल्व नो ठीक ओके. हा प्लस मायनस -10 I2 लक्ष द्या. हा ब्रॅकेट ओपन करा. सांगा 10 इंटू I 10 आहे -10 I2 हा 10 इंटू I 10 आहे प्लस मायनस -10 I2 इज इक्वल टू 0. आवाज नको आहे. हा काय झालं बेटा हा I1 आहे की I2 आहे हे तुम्हाला समजत नाही. तुम्ही पागलासारख्या का बरं बडबड करता का. आमचे मुलं बघा बरं काय घेणं नाही त्याला माहिती आहे सर काढतात बरोबर आन्सर. तुम्हाला एक तर शहाणपणा करायला इम्प्रेशन टाकायला I1 ऐकू हा बोला काय त्यांचं बरोबर होतं. ओके लक्ष ठीक आहे 10 I1 बरोबर आहे. हा ठीक आहे थोडं लक्ष ठेवत जा ना. काय सुरू आहे आपल्या आयुष्यात काय सुरू आहे ते तरी माहिती आहे का. नाही तर घातले कपडे चालले ताड कुठले मायनस बोला -10 ये बात -40 I2 हा ओके. हा बोला 10 I1 आणि नंतर काय असतं बोला +10 I इज इक्वल टू किती असतं 0. काळा कचकन कॉमन. हा हा ठीक आहे सांगा.
सांगा. हा ए काय कॉमन निघतं 10 की -10? -10. सांगा -10 कॉमन निघाला तर इथे किती राहिला 4i2 प्लस किती असतं i1 प्लस की मायनस मायनस आणि ते मायनस आहे इज इक्वल्स टू 0. कारण 10 कॉमन काढल्याने ऍक्च्युली -10 कॉमन काढला त्यामुळे आतमधल्या सगळ्या साईन्स काय झाल्या चेंज. जे प्लस आहे ते मायनस आणि जे मायनस आहे ते प्लस आणि मल्टिप्लायडचा टर्म खाली घ्या. मग सांगा बरं काय होईल. इट्स ए मल्टिप्लायची टर्म 4i2 आवाज नको आहे 4i2 मायनस किती असतं i1 मायनस i इज इक्वल्स टू 0 डिवाइड बाय -10. ओके आवाज नको आहे. हा सो इट्स 4i2 मायनस i1 मायनस i इज इक्वल्स टू 0 डिवाइड बाय anything किती असतं 0. लक्ष द्या. मग आता एक काम करा 4i2 मायनस i1 इज इक्वल्स टू i मायनस i तिकडे गेला तर प्लस आहे. हे आपल्याला दुसरं इक्वेशन तयार झालं. किती इक्वेशन तयार झालं सेकंड. मग आता हे सेकंड असे म्हणजे किती इक्वेशन तयार झाले आपले 2. आपण एखादं तिसरं तयार करू अजून गरज आहे. आपल्याला काढायचं काय माहिती आहे का हा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढायचं आहे. त्यासाठी पहिले करंटची व्हॅल्यू काढा. करंटची व्हॅल्यू कोणाची व्हॅल्यू सांगा करंटची व्हॅल्यू. हा एक काम करू इकडे बघा. आता मला असं वाटते i1 ची व्हॅल्यू इन द फॉर्म ऑफ i i2 ची व्हॅल्यू इन द फॉर्म ऑफ i. हे बघा ना 2 मिनिटं थांबा. हे बघा हे सर्किट दिसतंय तुम्हाला. ए थांबा तुम्हाला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढायचा आहे हो म्हणा. ओके मला हे सांगा ए काय असतं इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढणे म्हणजे काय प्रोसेस असेल सांगा बरं. चला इथंच तुमचा पाथ लिहून देतो. हां इकडे बघा मला हे सांगा. सगळ्यांना माहित आहे आपले बाबा काय म्हणतात V इज इक्वल्स टू IR. सांगा V इज इक्वल्स किती असतं I की IR. R म्हणजे कोण रेझिस्टन्स कोणाचा एकाचा दोघांचा तिघांचा चौघांचा की सर्किटचा. करंट जर का सर्किटचा असेल तर रेझिस्टन्स हे सर्किटचाच लागेल ना. ओके म्हणजे RCKD आवाज नको आहे हो म्हणा यस. आता त्यांनी काय दिलं इथं E इज इक्वल्स टू I इंटू काय लिहितो RCKD. लक्षात ठेवा. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1. थांबा तुम्हाला EMF ची व्हॅल्यू दिली नाही म्हणता ना. बघू त्याचं काय करायचं. EMF V च्या ठिकाणी E इज इक्वल्स टू I इंटू R की RCKD RCKD. आता इकडे बघा मला असा कुठला तरी अजून एक पाथ घ्यावा लागेल. मला असा कुठला तरी एक पाथ घ्यावा लागेल की ज्यामध्ये EMF आला पाहिजे. काय आला पाहिजे बोला EMF. कोणाला पाहिजे EMF. मग सांगा बरं EMF आला पाहिजे असा कुठला पाथ घ्याल. कुठला घेता सांगा बोला. सिंपल घ्या. तुम्ही जर का असं केले तर खूप जास्त कॉम्प्लिकेशन आहे. मला असं वाटतं असं चला तुम्ही सांगा मला काही इश्यू नाही की असं चालतं बाउंड्रीवरून चालता. हा पण बाउंड्रीवरून गेलं तर माहिती आहे का इथून सुरू होईल तुमचं I1 I2 येतो I येत नाही. कोण येत नाही I. ओके तर लक्षात ठेवा मी काय करतो चला पाथ लक्षात ठेवा कुठला घेतो. हा साईश लक्ष दे कुठे तो आहे. अरे तो I येतो पण त्याला रेझिस्टन्स नाही. मग करंट इंटू रेझिस्टन्स किती होते 0. मग रेझिस्टन्स राहत नाही I राहत नाही ना. एक लक्ष द्या ए हा इथून सुरू करू आपण E पासून. हा E टू F. E टू F मध्ये IR प्रोडक्ट तयारच होत नाही का बरं. दोघंही पाहिजे तिथे एकच आहे. हा मग जाऊ F टू P नंतर जाऊ P टू H H टू B B टू C C टू असं म्हणजे असा पाहत आहे कुठला. हा बोला बोला हा E F P H B C D E. चला बोला बोला हा पुन्हा बोला हा लक्षात राहील का मी तिकडे लिहित आहे. लिहून घ्या कोणतरी. चला मला तिकडे गेल्यावर सांगा. हा हा E F P H B C D E. चला बघा 2 मिनिट थांबा. हा ए हा बघा बाय युजिंग KVL. हा ए कन्सिडर लूप बोला लूप काय E जरा आता एक लक्ष द्या ए समेशन ऑफ IR प्लस समेशन ऑफ EMF इज इक्वल टू किती असतं 0. चला बोला हा हा आता IR काय असतं बोला. चला आपण तीच टेक्निक यूज करू म्हणजे 10 वेळा आपल्याला स्लाइड चेंज करायची गरज नाही. हा सांगा बाईज E टू F करंट आहे पण रेसिस आहे का नाही. IR प्रोडक्ट तयार होणार नाही. हा F टू P ऑल बॉईज हे फ्रंट बॉईज. ओके सांगा करंट कुठला आहे F टू P I मायनस I1 आणि रेसिस कुठला आहे R म्हणजे 10 इंटू I मायनस I1. आणि सांगा करंट आणि पाथची ऍक्शन सेम आहे का. आता आपला पाथ हा आहे ऑरेंज कलर बोला करंटची ऍक्शन आणि पाथची ऍक्शन सेम आहे का
मग सांगा तुमचा आन्सर काय, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? निगेटिव्ह. म्हणजे -10 I मायनस I1. लक्षात ठेवा प्लीज गर्ल्स, मिडल गर्ल्स. ओके, हे लक्षात ठेवा. सांगा किती I की I मायनस I1? I मायनस I1. रेजिस्टन्स कुठला आहे? 10. सांगा करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन काय? सेम आहे. म्हणजे -10 I मायनस I1 म्हणजे बॉईज सारखंच आहे. हो म्हणा. हे बघा ना, I मायनस I1 करंट जो याचा आहे रेजिस्टन्स आहे तोच आहे ना. ओके गर्ल्स बॉय. लास्ट बॉईज. ओके, हे लक्षात ठेवा. हा काय सांगा ते करंट कोण आहे? हे इथून 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 इथून. हा हा I मायनस I2 बरोबर आहे. आणि रेजिस्टन्स कुठला आहे? 10. मग करंटची डायरेक्शन आणि पाथची डायरेक्शन काय? सेम आहे. म्हणजे I मायनस I2 10 प्लस की मायनस? मायनस. खतम. चला B2C करंट आहे, रेजिस्टन्स नाही. B2C करंट आहे, रेजिस्टन्स नाही. मग फक्त EMF आहे. ठीक आहे, तुम्ही EMF लक्षात ठेवा. चला सांगा EMF ही आहे. सांगा EMF कसा असतो? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह की निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह? आणि EMF निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असेल तर काय घ्यायचा? पॉझिटिव्ह घ्यायचा. ठीक आहे, चला शिकलो आपण हे सगळं. याच्यावर न्यूमेरिकल भरपूर घेतले आहेत मी, लक्षात ठेवा. चला बॉईज कमान. मायनस, हा बोला, -10 I मायनस I1. हा समेशन म्हणजे ऍडिशन. गर्ल्स राहू द्या, बॉईज पुढचे बोला. हा समेशन म्हणजे ऍडिशन. बॉईज हा -10 I मायनस, अबे मी लिहितोय ते वाचताय का भैताडी हो? तुम्ही सांगा ना काही. I मायनस I2 करेक्ट आहे. सगळे समेशन ऑफ आयर संपले. नंतर कुठले जाईल? प्लस. गर्ल्स EMF एकच आहे. कुठला आहे सांगा? ईच आहे. प्लस आहे की मायनस? प्लस. इज इक्वल्स टू 0. कारण की तो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आहे. जे लोक तेव्हा प्रेझेंट होते, तेव्हा मी न्यूमेरिकल सॉल्व्ह केले होते, तेव्हा प्रॅक्टिस केली असेल ते जमत आहे. ओके, जे लोक तेव्हा अबसेंट नव्हते ते सगळ्यात जास्त माना हलवत आहे. ओके, आम्हाला जमत आहे म्हणून. हा लक्ष द्या, प्रेझेंट राहावं लागते बाळांनो, लक्ष द्या. हा हे सगळं घेतलंय मी तेव्हा. चला बोला, ब्रॅकेट ओपन करा. बोला -10 I मायनस -10 I1. हा प्लस मायनस -10 I मायनस मायनस प्लस 10 I1 प्लस मायनस मायनस -10 I मायनस -10 I2. ओके प्लस ई. अगं बाई शी. हा हो म्हणा, हो म्हणा. येस. आता मला हे सांगा -10. अरे बाप रे बाप, याच्यात तर 4 अननोन आले. हा 10 I1 10 I2 10 I1 10 I1 बोला 20 I1. हा बोला पुढे -10 I -10 I बोला -20 I -30 I होईल. हा आणि नंतर ओके बोला 10 की 10 I2 10 I2 प्लस EMF इज इक्वल टू किती असतं? 0. ओके हा काय 30 आहे. बर एक काम करा, आता मला EMF ची व्हॅल्यू सांगा. EMF इज इक्वल टू किती असतं? सगळ्या तिकडे शिफ्ट करा. चला बोला. हा मला सांगा -30 आहे तिकडे गेला +30 आहे. हे बा +30 आहे. हा 20 I1 तिकडे गेला -20 I1. ओके आणि +10 I2 तिकडे गेला -10 I2. ओके ओके हे एक इक्वेशन तयार झालं. म्हणजे अशा आपल्याजवळ आता किती इक्वेशन तयार झाले? 3 की 4? 3 की 4? 3 इक्वेशन. तर आता आपण एक काम करू. ए हा कोण आहे सांगा? I की I1? I1 हो म्हणा. हा कोण आहे सांगा? I1 की I2? I2. आता एक काम करू आपण. हा हा ए थांबा, मला काय वाटते या इक्वेशन वरनं आपण I1 ची व्हॅल्यू काढू. कोणाची? I1 ची इन द फॉर्म ऑफ I. I1 ची व्हॅल्यू इन द फॉर्म ऑफ I ही काढावं लागणार आहे तुम्हाला, इन द फॉर्म ऑफ I. म्हणजे तुम्हाला आता एक काम करा. थांबा. ए आता हे तुमचं 12वीचं करंट इलेक्ट्रिसिटी संपलं. आता तुमचं 8वी 10वीचं मॅथ्स सुरू झालं. याची व्हॅल्यू काढा आणि त्यात पुट करा. ठीक आहे. आता मी काय करतो थोडं लक्ष द्या बाळा, तुम्हाला समजायला पाहिजे. आता हे झालं इक्वेशन नंबर 1. त्यानंतर याला घेतलं मी इक्वेशन नंबर 2. बरोबर आहे. याला घेतलं तुम्ही इक्वेशन नंबर किती? 3. चालेल. आणि याला घेतो इक्वेशन नंबर काय? 4. आता मी काय करणार बघा. मी काय करणार? थांबा. इक्वेशन नंबर 2 आणि 3 सॉल्व करणार. इक्वेशन नंबर 2 आणि 3 सॉल्व करणार. ऑल बॉईज इक्वेशन नंबर 2 लक्षात घ्या. नाही लक्षात ठेवा, विचाराल तेव्हा सांगा. ऑल गर्ल्स तुम्ही इक्वेशन नंबर 3 लक्षात ठेवा प्लीज, चुकू नका. चालेल चालेल. हा ओके. फ्रॉम इक्वेशन नंबर 2 and equation number 3. All boys. 4I 2I. Very good. थांबा. आवडले रे बॉईज. गुड. गर्ल्स 4I 4I2 मायनस
आय. थांबा थांबा, ए घाई नको. हा घाई नको प्लीज. नाही म्हणजे मला आठवत आहे. ओके थांबा. हा नाही नाही हसायच नसते, बिलकुल हसायच नाही कोणावर, कारण जमताय मला आता. लक्षात. हा आता मला हे सांगा, हा किती आहे? 4 की 4i2? 4i2 हो म्हणा. हा प्लस आहे इकडे आला तर किती होईल? मायनस आहे. आणि मायनस i1 तिकडे गेला तर किती होईल? प्लस i1. इकडे बघा, हा 4i2 हो म्हणा. प्लस आहे तिकडे गेला तर मायनस आहे, आणि मायनस i1 तिकडे गेला तर किती होईल? प्लस i1. म्हणजे मी कोणाची व्हॅल्यू काढली सांगा? i की i1? i1. अरे बोला, i की i1? i1. आणि पुट दॅट व्हॅल्यू हिअर. या i1 च्या ठिकाणी पुट करायची व्हॅल्यू. हा लक्षात ठेवायचं. मी इथे i1 ची व्हॅल्यू काढली. ओके, आणि i1 ची व्हॅल्यू इथे टाका. चला बोला. म्हणजे दोन इक्वेशन मधले या इक्वेशन मध्ये i1 ची व्हॅल्यू काढली, ती i1 ची व्हॅल्यू इथे टाका. चला टाका. काय होईल? 4 इन ब्रॅकेट कोण आहे सांगा? i की i1? बोला ना. 4 इन ब्रॅकेट कोण आहे? i की i1? चला ती i1 ची व्हॅल्यू टाका. काय? 4i2 मायनस i. मायनस i2 इज इक्वल्स टू 2i. ओके चला ब्रॅकेट ओपन करा. सांगा किती होईल? 4 × 4 16i2 मायनस किती असतं? 4i. मायनस किती असतं? i2 इज इक्वल्स किती असतं? 2i. चला आता मला हे सांगा, 16i2 मायनस i2 किती असतं? 15i2. करेक्ट आहे. इज इक्वल्स किती असतं? 2i. मायनस 2i तिकडे गेला तर किती येईल? 4i. चला 15i2 इज इक्वल्स किती असतं? 6i. हो म्हणा. तर i2 ची व्हॅल्यू किती झाली सांगा? 6/15i. माझं तेच टार्गेट होतं. मला i1 आणि i2 च्या व्हॅल्यू काढायच्या होत्या, पण इन द फॉर्म ऑफ i. इन द फॉर्म ऑफ i. त्यात मी कोणाची व्हॅल्यू काढली सांगा? i2 ची. इन द फॉर्म ऑफ, चला टाका ती पुन्हा त्याच्यात. i1 ची व्हॅल्यू भेटते. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल हे बघा, हे इक्वेशन आहे आपल्याजवळ. i1 इज इक्वल्स टू, ओके i1 इज इक्वल्स टू काय इक्वेशन आहे? 4i2 मायनस i. बघा ना, फक्त LHS इकडे तिकडे लिहिलं. i1 इज इक्वल्स टू 4i2 मायनस i. सो i1 इज इक्वल्स टू 4 इंटू i2. सांगा i2 ची व्हॅल्यू किती आहे? बोला 6 अपॉन किती असतं? 15 टाइम्स ऑफ i मायनस i. सो i2 इज इक्वल्स टू किती असतं? बोला i1 इज इक्वल्स टू किती असतं? 4 इंटू 6, 6 इंटू 4 6 चूक किती असतं? 24 ना. सो 24 डिवायडेड बाय किती असतं? 15i मायनस i. सो i1 इज इक्वल्स टू किती असतं? बोला 24 मायनस किती असतं? 15. 24/15 मायनस 1 आणि इथं काय कॉमन काढायचं? i. सो i1 इज इक्वल्स टू च्या खाली काही नाही म्हणजे किती असतं? 1 2 क्रॉस मल्टिप्लाय. बोला 24 मायनस 15. बोला 24 मायनस 15 हा 9. सो यू कॅन से 9 ओके अपॉन 15 टाइम्स ऑफ i. अगं बाई मिळालं, अगं बाई मिळालं. i1 ची व्हॅल्यू मिळाली. i1 ची व्हॅल्यू मिळाली इन द फॉर्म ऑफ i. i2 ची व्हॅल्यू मिळाली इन द फॉर्म ऑफ i. आता मी करणार मूर्खा लक्ष दे. ओके हा फ्रॉम इक्वेशन नंबर किती असतं? 4. हा चला लक्ष द्या. मी हे लक्षात ठेवतो. लेफ्ट हँड साइड ई इक्वल्स टू राईट हँड साइड. पहिले ऑल बॉईज, फ्रंट बॉईज पहिली टर्म लक्षात ठेवा. मिडल गर्ल्स दुसरी टर्म लक्षात ठेवा. लास्ट बॉईज तुम्ही हे लक्षात ठेवा. ओके तुम्ही आम्ही काय करतो ते लक्षात ठेवा. चालेल. हा अगं तू कुठनं आली बा? चला हा अरे मी लिहिलं होतं ना फ्रॉम इक्वेशन नंबर 4. हा अब्बा हा हा ए ई इक्वल्स टू बोल ग. हा हा 30i मायनस मिडल गर्ल्स गाणं नाही म्हणायचं लवकर. हा मायनस 20i1 मायनस 20i1 हा मायनस 20i1 हा चला बोला किती? 10i2 मायनस 10i2. लक्ष द्या. सो इज इक्वल्स टू किती असतं? 30i मायनस 20i1. व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ i1? व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ i1? 9/15i. i1 9/15i मायनस i2 6/15i. सो 10 6/15i खतम झालं. सो EMF E इज इक्वल्स टू काय राहिलं? बोला या सगळ्यांमधनं i कॉमन निघतो. काय कॉमन निघतो? i. हे पहा i तर i होताच. i1 ला आयच्या फॉर्म मध्ये काढलं, i2 ला आयच्या फॉर्म मध्ये काढलं. बोला इट्स 30 मायनस 20 इंटू 9 किती असतं? 180. 180 डिवाइड बाय किती असतं? 15 मायनस बोला ना 60 डिवायडेड बाय किती असतं? 50. सो ई इज इक्वल्स टू किती असतं? बोला हा 30 मायनस 180 डिवायडेड बाय 15 मायनस 60 डिवायडेड बाय किती असतं? 15. इथे किती असतं आहे? तर एक काम करा 15 ने डिवाइड करा आणि 15 ने मल्टिप्लाय करा जेणेकरून बेस सेम होईल. बरोबर आहे? येस. सो ई इज इक्वल्स टू किती असतं? बोला हा 50 इंटू 3 15 अधिक 45 450 ना. आणि सगळ्यांचा बेस काय? सेम. सगळ्यांचा बेस सेम आहे तर न्यूमरेटरची काय करायची? ऍडिशन.
15 into 3 is 450. मायनस किती असतो 180 आणि मायनस किती असतं 60. सो ईएमएफ ई इज इक्वल टू किती असतं 15. बोला 450 में से 180 गया, 180 में से माइनस 60 गेला. बोला 180 मायनस 60 किती असतं 240 की मायनस 240 मायनस 240. मग सांगा 450 मधनं 240 गेले 210 210. सो E1 इज इक्वल टू का रे 210 कितीचा भाग जातो 14 चा नाही 14 जातो किती जातो जातो 14i. से यस यस. तर तुमचा E इज इक्वल टू 14i आला हो म्हणा यस. आता लक्षात ठेवा कम्पेरिंग विथ शेवटचं कम्पेरिंग विथ इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 हे बा इक्वेशन नंबर 1 काय लिहिलं होतं अबे मला कोणाची व्हॅल्यू काढायची आर ऑफ ईसी म्हणजे आर ऑफ इक्विव्हॅलंट म्हणजे आर ऑफ सर्किट. सांगा इक्वेशन नंबर 1 कोण आहे मला बघा आर सर्किटची व्हॅल्यू काढायची आहे. सांगा इक्वेशन नंबर 1 कोण आहे सांगा E इज इक्वल टू आय इंटू आर के आर सर्किट खतम. कंपेरिंग विथ E इज इक्वल टू किती असतं आय इंटू किती असतं आर के आर सर्किट ई. त्यालाच मी असं करू का रे ओके आय इंटू आर सर्किटला मी आर सर्किट इंटू आय करू शकतो का. चला कम्पेअर करा. सांगा ईच्या ठिकाणी कोण आहे भाई टाळी हो. ईच्या ठिकाणी कोण आहे ई. आयच्या ठिकाणी कोण आहे आय. इक्वल टू च्या ठिकाणी कोण आहे इक्वल टू. सांगा आर सर्किटची व्हॅल्यू किती झाली ईच्या ठिकाणी ई आयच्या ठिकाणी आय इक्वल टू या ठिकाणी. तर जिथं आर सर्किट आहे तिथे किती असले पाहिजे 40. समजलाय का. तर आर इक्विव्हॅलंटची व्हॅल्यू किती आहे 14 की 14 ओम. दिस ऑल ओव्हर अबाउट द टॉपिक कॉल्ड ॲज करंट इलेक्ट्रिसिटी. आता पुढचे 8 दिवस मी मॅथमॅटिक्स फिजिक्स घेणार नाही बाळांना मोस्ट प्रोबॅबली. आणि घेतलास तर मग एक मॅग्नेटिक मटेरियल्स टॉपिक येतो एकदम चिल्लर टॉपिक आहे. आता उद्या आपण काय करू थोडं मॅथ्स जास्त घेऊ पण ते 2 तास मॅथ्स पचतही नाही जास्त वेळ त्यामुळे ते 1-1 तासच घेतलेलं बरं. तर उद्या मी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कारण इव्हनिंग बॅचचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन संपला पण ठीक आहे चालेल तुमचा होऊन जाईल 2-3 दिवसात. ओके त्यांचं थोडं फिजिक्सचं मागे आहे ते सारखंच लागतं पुढे मागे असेल फिजिक्स पुढे असेल. चालेल यू हॅव 15 मिनिट्स ओके सॉल्व करा. शाणपा नाही करायचा मी आत्ता सांगता क्लासमध्ये अगोपणा नाही करायचा नाही त्या दलितरांना विचारून घ्या त्यांची काय गत झाली तर. क्लासमध्ये बसायचं तर शिस्तीत बसायचं नाही तर येऊ नका क्लासला. मग मी आई वडिलांसमोर बोलताना विचार नाही करत बरं का. तुम्हाला त्याचं लाईव्ह एक्झाम्पल त्यांना विचारा मी काय बोललो आई वडिलांना नाही ते पागल झाले असतील त्याला वाटलं असं मास्तर एवढा खराब आहे का. मी आत्ताच सांगताय मग विचार नाही करा तुमची आई आहे की वडील आहे ते. हा क्वेश्चन नंबर 11. तुम्ही एक काम करा फोटो घेताना बरोबर घ्या बरं एक कारण की बघा याची ही फर्स्ट स्लाइड आली आहे नंतर सेकंड स्लाइड नाही आली आहे. सेकंड स्लाइड हे न्यूमेरिकल आत्ता घेतलेलं आहे ना ओके ठीक आहे. मी फोटो पाठवतो याची बरोबर फक्त लक्षात ठेवा न्यूमेरिकल एक काम करा हा न्यूमेरिकल लिहून घ्या पहिले. चला हा झालाय लिहून मग ही स्लाइड डिलीट करू ओके म्हणजे कन्फ्युजन नको. मी आता सांगताय पुढच्या महिन्यात पॅरेंट्स मीटिंग आहेत तुमच्या नोटबुक वगैरे क्लिअर ठेवा.